नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला तर माहितीच होते की मला माहेरकडून ना अशा ओल्या काजू आलेल्या होत्या. तर ओल्या काजू कुणाकुणाला माहिती आहेत मला नक्की सांगा आणि त्या तुम्ही कशा पद्धतीनं करताय त्याही सांगा. तर ओली काजू ही अशा पद्धतीची असते, हिरवी असते ती कलरानं आणि ती वाळल्यानंतरनं ती पांढरा पांढरा कलर होतो तिचा. तर ती हिरवी काजू असते ना, ती पूर्ण अशी भरल्यानंतर काढायची असते झाडावरून आणि नंतरनं तिला अशाच विळतीच्या साहाय्यानं त्याला अशा दोन्ही बाजूने असं कट करायचं असते. म्हणजे एकातले 2 भाग करायचे असतात आणि अशा पद्धतीने ती कट करून घ्यायची असते. ते कट करणं खूप अवघड असतं. कारण तिचा चीक ना खूप चिवट असतो. तो इथं-तिथं कुठेतरी लागला ना लगेच चिडतो आणि तिथं आपल्याला जखम होते. पण आपल्या हाताला ना काही होत नाही. फक्त त्याची अशी थोडीशी अशी सोलपट निघली जातात. पण जखम होत नाही हाताला. त्यामुळं ना थोडंसं असं काळजीपूर्वकच करायचं आणि आपण त्या चिरायच्या वेळेला ना कुठंही असं नाही बसायचं. कुठल्यातरी एखाद्या कोपऱ्यामध्ये बसायचं. कारण लहान मुलांना जरी तो चीक लागला ना तर खूप जखम होते. भरपूर तिथं मग मोठी जखम होते. त्यामुळं ना लहान मुलांनाही यापासून लांब ठेवायचं आणि नंतर ना आपल्याला या काजवा काढून घ्यायच्या आहेत. आणि मी अशा पद्धतीनं खाली असा एक पुट्टा घेतला आणि त्याच्यावरती हे चिरत आहे काजवा. तर अशा आपल्याला यातून काजू म्हणजे त्यातला जो काजूचा गर आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला बाजूला काढायचा असतो आणि नंतरनं मग त्याची आपल्याला भाजी बनवायची असते. तर ही पद्धत तुम्हाला माहिती आहे का? कुणाकुणाला म्हणजे अशा हिरव्या काजूची भाजी करायचं माहिती आहे आणि ह्या काढायचं आहे तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडं ना आमचे पाहुणे होते पुण्याला, तर त्यांचा एक मी तुम्हाला एक किस्सा सांगते. तर असंच आमच्या आजीनं ना त्यांना काजू दिलेल्या ओल्या आणि त्यांना ही पद्धत माहिती म्हणजे हे असं काढतात हे त्यांना माहिती नव्हतं. तर त्यांनी काय केले, आपण दररोजच्या अशा भाज्या करतो ना म्हणजेच बटाट्याची वगैरे असे आपण भाजी बनवतो ना, तशा पद्धतीनं त्याला त्यांनी हे केले. चिरले नाहीत, काही नाहीत. तसंच काजू धुवून घेतले आणि नंतरनं त्याला एकदम डायरेक्ट फोडणी मारली. आपण इतर भाज्यांना कसं फोडणी मारतो ना, तशा पद्धतीनं त्यांनी फोडणी मारली आणि म्हणजेच तेल, त्याच्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट अशा पद्धतीनं त्याने फोडणी मारली आणि तशीच हे काजू ना धुवून चिरायच्या अगोदर त्यातले म्हणजे हे काजूचे गर असतात ते काढायच्या अगोदर तसंच त्यांनी ते फोडणीमध्ये टाकले आणि शिजवायला लागले. मग शिजवताना ना त्यातला तो चीक वगैरे बाहेर आला आणि त्यांनी तेल कमी घातलेलं, तरी पण त्याच्यामध्ये हा तेलाचा थर आला म्हणजे चिकाचा थर आला आणि त्यांना ते समजलंच नाही की हे कसं करायचं. तर अशा पद्धतीनं हे असतं आणि माहिती असायला पाहिजे ही काजू कशी करायची असते. तर इथं मी सर्व काजू चिरून घेतली आणि नंतरनं चमचा घेतला आणि त्याच्यामध्ये असं चमचा घालून त्यातला हा गर आपल्याला असा हा बाजूला काढून घ्यायचा असतो. ह्याचा चीक खूप खूप चिवट असतो त्यामुळं ना खूप सांभाळून असं आपल्याला हे करावं लागतं. आपण त्याच्यामध्ये ते असं चमचा घालून त्याच्यामधून गर बाहेर काढताना त्यातला चीकही शिरवू शकतो आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या कोणत्याही असं म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागाला असं त्याचा चीक शिरू शकतो. त्यामुळं खूप काळजीपूर्वक असं हे आपल्याला करायचं असतं. तर इथं माझ्या ना या काजूच्या गर इतक्या काढून झालेल्या होत्या आणि याला खूप वेळ लागतो काढायलाही. कारण याची प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वक आपल्याला करायची असते. नाहीतर चीक लागला की मग काही खरं नाही. तर इथं पाहू शकता ह्या माझ्या सर्व काढून झाल्या आणि इतक्या साऱ्या मला 1 तास लागला बरोबर इतक्या हे काजूचे गर काढायला आणि हे तसं सुकं खायला इतकं भारी लागतं ना खूप. मी ही भाजी इतके गर झालेत पण असेच संपवून मुलींनी, मिस्टरांनी तसेच भरपूर खाल्ले आणि इथं हात पाहू शकता खूप असे चिवट झालेले आहेत. आता हे हाताला ते धुतल्यानंतर पण असं हे जात नाही. त्याला थोडंसं तेल लावून असं हे धुवावं लागतं हाताला आणि जे आपण काजूचे गर काढलेत ना, त्याची सोलपटही पूर्ण निघत नाही. तर त्याच्यामध्ये थोडंसं असं गरम पाणी ओतून ठेवायचं आणि थोडा वेळ त्याला तसंच साईडला ठेवून द्यायचं. नंतरनं ज्याची जी राहिलेली सोलपटं असतात ना, तीही अगदी व्यवस्थित अशी निघली जातात आणि ज्याचा जो चीक असतो ना, तोही त्यातला निघला जातो. तर गरम पाण्याने 2 वेळा नक्की धुवायच्या काजू म्हणजे त्यातला पूर्ण चीक असा निघाला जातो आणि मग खायला छान लागते. तर चला आता भाजी करून घेऊया. तर इथं मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडंसं ना ओलं खोबरं घेतलं आहे. आता हे आपल्याला थोडंसं ना तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे सर्व. आता इथं मी
आलं, लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो हे सर्व याच्यामध्ये घातले. त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीरही घातली. आता हा आपल्याला मसाला अगदी व्यवस्थित असं छान असा भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याला बाजूला काढून घ्यायचं आणि गार करून मग त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं मी वाटण वगैरे बनवून घेतले. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. त्याच्यामध्ये 1-2 तमालपत्र टाकली, थोडंसं जिरं टाकलं आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं ना, ते त्याच्यामध्ये घालायचं आणि नंतर ते व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे सुके मसाले वापरणार आहोत ते त्याच्यामध्ये घालायचं. तर इथं मी बेडगी लाल मिरचीची पावडर टाकली थोडीशी कलरसाठी, थोडंसं 1 चमचा धना पावडर, जिरा पावडर, हळद, थोडंसं गरम मसाला, नंतर आपला कांदा लसूण मसाला चटणी घातली, चवीनुसार मीठ घालायचं. आता हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली भाजी खूप छान टेस्टी अशी लागते. वरून थोडीशी त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जितपत ग्रेव्ही पाहिजे ना तितपत आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्येही पाणी घातलं, तो मसालाही त्याच्यामध्ये ओतून दिला. आता इथं हा आपला मसाला शिजलेला आहे. आता ही जे आपण काजूचे गर काढून घेतलेले ते त्याच्यामध्ये घालायचे. तुम्हाला ह्याच्यामध्ये पनीर घालायचं असेल तर तुम्ही पनीरही घालू शकता, खूप छान लागते. आणि त्याच्यामध्ये पाणी घालून तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे तितपत त्याला पाणी घालायचं आणि नंतर त्याला शिजवून घ्यायचं. थोडासा वेळ लागतो ही काजू शिजायला, जास्त पण वेळ लागत नाही, पण थोडा वेळ लागतो. तर इथं पाहू शकता अजून थोडीशी ही शिजायची आहे म्हणून मी त्याला झाकण ठेवून अजून थोडा वेळ शिजवून घेतली. ही तयार आहे आपली ओल्या काजूची भाजी. आपण जी विकतले काजू आणतो ना, जे वाळलेले काजू असतात, त्यातले गर काढलेले असतात, त्याच्यापेक्षा ही भाजी एक नंबर लागते चवीला. तुम्हाला जर कधी मिळत असतील तर अशी भाजी ही नक्की करून पहा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.